राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे महादेव जानकर परभणीतून लढणार असल्याचं कळतंय। 1 एप्रिलला महादेव जानकर अर्ज भरणार आहेत। आताची ही एक अपडेट आहे। महादेव जानकर परभणीतून लढणार असल्याचं कळतंय। 1 एप्रिलला महादेव जानकर अर्ज देखील भरणार आहेत। तर महादेव जानकर परभणीतून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। 1 एप्रिलला महादेव जानकर हे अर्ज देखील भरणार आहेत। राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकांची जसजशी तारीख जवळ येते तसतसे मोठ्या प्रमाणात हालचाली होताना दिसतायत। उमेदवारी जाहीर होताना दिसते। प्रत्येक पक्ष आपली उमेदवारी जाहीर करतोय। महादेव जानकर सुद्धा परभणीतून लढणार असल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून। अक्षय, महादेव जानकर हे परभणीतून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे, काय सांगाल? नक्कीच गार्गी, महादेव जानकर हे परभणीमधून लढणार आहेत। 1 एप्रिल रोजी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती स्वतः महादेव जानकर यांनी पुढारीला दिलेली आहे। त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे गार्गी। बर, याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।